पण चुकीचं काय बोलतायत ताई? आम्हाला विचारा ना, ठाकरेंकडे किती गाड्या राणे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत. आज उद्धव ठाकरेचा कुठलं कुटुंबाचा व्यक्ती स्वतःच्या नावावरची गाडी चालवतो त्यांनी सिद्ध करावं. ज्या मर्सिडीजमध्ये बसतात, ज्या रेंज रोवरमध्ये बसतात त्या त्यांच्या आहेत का? त्यांनी कागदपत्र दाखवावे महाराष्ट्राला. म्हणून उद्धव ठाकरेचं कुटुंब स्वतःच्या घरातली लॉन्ड्री असो, स्वतःचे वस्त्र असो, स्वतःच्या गाड्या असो, स्वतःची AC असो, स्वतःच्या खाणं असो, हे सगळं बाहेरच्या लोकांकडूनच घेतात. हे आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे ना. हे जे नवीन हे जे कोण अंधारे ताई, कोण तो आमचा संजय राजाराम राऊत, त्याला शिवसेनाचे इतिहास नाही माहिती बाबा. तू तेव्हा कुठेतरी लोकप्रभामध्ये कारकुनगिरी करायचा. जेव्हा राणे साहेब, शिंदे साहेब, राज साहेब हे जेव्हा शिवसेनेत होते ना, हा कुठेतरी लोकप्रभामध्ये कारकुनगिरी करायचा. ही अंधारे ताई तर तेव्हा बाळासाहेबांना शिवाय घालायची. म्हणून ज्यांना ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे त्यांना स्पष्ट जी गोरे ताई बोलले ते खरंच आहे. मर्सिडीज दिल्याशिवाय किंवा रिचार्ज टाकल्याशिवाय उद्धव ठाकरेचा कॉल लागत नाही, हे जग जाहीर आहे. सर्वात मोठा गाय गुजरात तोच आहे. तो स्वतःच्या कुठलं बिल उद्धव ठाकरे कधी जेवणाचं, बाहेरगावाची तिकीट, बाहेरगाव फिरणं, हे कधीही उद्धव ठाकरे कुटुंबांनी स्वतःचं दिलं आहे का? चला एका व्यासपीठावर आम्हा लोकांना बोलवा, आम्ही सिद्ध करून दाखवतो. त्यांनी यावं, हिंमत असेल तर. इकडे तिकडे पुढचंच उत्तर देऊ नये ह्याच्यानंतर, कळलं ना. म्हणून नीलम ताई ज्या बोलल्या आहेत त्याला मी दुजोरा देतो, पाठिंबा देतो. कोणाला पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी खुल्या व्यासपीठावर या, आम्ही सगळे पुरावे द्यायला तयार आहेत की ठाकरे घेऊन उद्धव ठाकरे फिरणारे ज्या गाड्या आहेत या त्यांच्या नाहीत, कोणीतरी दिलेल्या आहेत. स्वतःच्या एक खिशातला पैसा उद्धव ठाकरे आणि कुटुंब खर्च करत नाही. उद्धव ठाकरे तुझी शिवसेना राहिली कुठे? दाखवायला तुझ्याकडे काहीच दाखवण्यासारखं राहिलेलं नाही आहे. आता पुढचं मला बोलायचं नाही आहे.